आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी बाजूची घंटी वाजवायला विसरू नका। काय तुम्हाला तुमच्या महावितरणच्या वीज बिलाला मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस जोडायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनलवरती मी अक्षय तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत की महावितरणच्या वीज बिलाला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस कशा प्रकारे जोडू शकता। तर पहिली गोष्ट की मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस तुम्हाला कशासाठी जोडायचा आहे। तर मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जर तुम्ही तुमच्या वीज बिलाला जोडलं तर तुम्हाला सर्व अपडेट म्हणजे जेव्हा तुमचं मीटरचं रीडिंग घेतलं जातं तेव्हा तुम्हाला SMS येईल, त्याचबरोबर तुमचं बिल जनरेट झाल्यावर पण तुम्हाला SMS येईल, त्याचबरोबर तुम्हाला बिल जनरेट झाल्यावर ऑनलाईन बिल पण तुम्हाला मिळेल। त्याच प्रकारे मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला आणखी खूप साऱ्या अपडेट महावितरणकडून देण्यात येतील। तर हे तुम्ही जोडून घ्या आणि याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारा फायदा होईल। हे कसं जोडायचं याबद्दल जर बोलायचं झालं तर यासाठी प्रामुख्याने 4 पद्धती आहे। 4 पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या वीज बिलाला जोडू शकता। त्यामध्ये तुम्ही SMS माध्यमातून जोडू शकता, कस्टमर केअरला कॉल करून जोडू शकता, त्याचबरोबर महावितरणच्या ॲपच्या माध्यमातून जोडू शकता आणि महावितरणच्या वेबसाईटच्या माध्यमातून पण जोडू शकता। तर या 4ही पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे जोडू शकता आता आपण बघूया। तर सर्वात पहिली पद्धत म्हणजे SMS माध्यमातून जोडणं। तर ही सर्वात सोपी पद्धत आहे। फक्त एका SMS माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या वीज बिलाला जोडू शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक SMS टाईप करायचा आहे, MREG हे कॅपिटल मध्ये टाईप करायचं आहे, तुम्हाला दिसत असेल हे। त्यानंतर स्पेस द्यायचा आहे आणि तुमचा 12 अंकी जो ग्राहक नंबर आहे तो टाईप करायचा आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर जोडायचा आहे त्या मोबाईल नंबरवरून हा SMS पाठवायचा आहे या नंबरला। हा नंबर आहे 92255 तर या नंबरवर तुम्ही हा SMS पाठवू शकता जो नंबर तुम्हाला जोडायचा आहे त्या नंबरवरून। तर तुमचा हा मोबाईल नंबर तुमच्या वीज बिलाला 3 दिवसात अशा प्रकारे तुम्ही जोडू शकता। त्यानंतर दुसरी पद्धत जर बघायची झाली तर ती आहे कस्टमर केअरला कॉल करून। तर कस्टमर केअरला कॉल करून पण तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या वीज बिलाला जोडू शकता। त्यासाठी काही कस्टमर केअर नंबर आहे तुम्हाला इथे दिलेले आहे। जसा पहिला नंबर आहे 1912 हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा आणखी काही टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून पण तुमचा मोबाईल नंबर जोडू शकता। त्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून पण जोडू शकता। तर ते आता बघूया आपण वेबसाईटच्या माध्यमातून कशा प्रकारे जोडू शकता। सर्वप्रथम तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे, डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर इथे कंझ्युमर टाईप LT सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर इथे ग्राहक क्रमांक जो 12 अंकी तुमचा आहे तो इथे टाईप करायचा आहे बिलावर तुमच्या दिलेला आहे वीज बिलावर, आणि हा बिलिंग युनिट नंबर पण दिलेला आहे 4 अंकी तो इथे तुम्हाला टाईप करायचा आहे। आणि टाईप केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येते, इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला जो SMS येईल त्यासाठी प्रिफर्ड लँग्वेज पण तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, मराठी किंवा इंग्रजी। मी इथे मराठी सिलेक्ट करतो। त्याच प्रकारे खूप सारे इथं ऑप्शन दिलेले आहे, जसे तुम्हाला SMS अलर्ट पाहिजे का, नाही पाहिजे का, डिलीट मोबाईल नंबर करायचा आहे का, असे ऑप्शन दिलेले आहे। त्याच प्रकारे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा असेल तर तो पण टाकू शकता, त्यावर ई-बिल पाहिजे असेल तर ते पण तुम्ही रिक्वेस्ट देऊ शकता इथून। त्यानंतर इथे तुम्हाला हे टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायची आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। आणि शेवटची जी पद्धत आहे ते आहे ऍप्लिकेशन, जे महावितरणचे ॲप आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जोडू शकता। त्यासाठी तुम्हाला महावितरणचे जे ॲप आहे ते प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते ॲप तुम्ही ओपन करा। ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कंटिन्यू ॲज अ गेस्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं अकाउंट नसेल तर। त्यानंतर परत एकदा कंटिन्यू ॲज अ गेस्ट वर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही बघू शकता अपडेट कॉन्टॅक्ट इन्फो म्हणून इथे एक ऑप्शन आहे, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुमचा महावितरणचा जो ग्राहक क्रमांक आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि टाईप केल्यानंतर खाली हे जे नेक्स्ट बटन दिसत असेल या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे। नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि आधार हे टाकण्यासाठी ऑप्शन आलेले आहे। तर तुम्ही तुमचा इथे मोबाईल नंबर टाकू शकता इथं मोबाईल नंबर दिलेल्या ठिकाणी, आणि तुम्हाला ईमेल ॲड्रेस असेल तुमच्याकडे तर ईमेल ॲड्रेस पण टाकू शकता। आधार तुम्हाला टाकणं कंपल्सरी नाही, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनावर क्लिक करायची आहे। अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली तुमची रिक्वेस्ट घेतली जाईल आणि 3 दिवसाच्या आत हे तुमचे अपडेट होऊन जाईल। तर अशा प्रकारे 3 दिवसाच्या आत हे ॲपद्वारे अपडेट होईल। मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या वीज बिलाला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे अपडेट आहे वीज बिला संबंधित ते मिळवू शकता। मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका, आणि त्याच प्रकारे महावितरण संबंधी आणखी जर काही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तो कशाबद्दल तुम्हाला बघायचे आहे ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। तोपर्यंत बघत राहा मराठी मित्र चॅनल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।